Hi students, good morning. Today we are going to start new chapter. It is ecosystem and energy flow. इथे तुम्हाला एक छान पिक्चर दिसतं. त्याच्यामध्ये एक मुलगा आहे, काही प्रोड्युसर्स आहेत. सन, फिश, मायक्रोब्स या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिसत आहेत. बरोबर आहे? तर हे जे पिक्चर आहे ना, हेच इकोसिस्टमला शो करतं. म्हणजे इंटरॅक्शन बिटवीन टू स्पेसीस अँड इंटरॅक्शन बिटवीन biotic and abiotic factor is nothing but ecosystem. Wide range of living organisms present on the earth's surface. Okay, and all living organisms such as plants, animals and microbes interact among themselves and also with surrounding physical environment. Physical environment is nothing but abiotic factors like temperature, precipitation, water, etc. and maintain a balance of nature. Thus, ecosystem consists of interaction of biotic components and abiotic components. ठीक आहे. आता एक सायंटिफिकली डेफिनेशन बघा. इकोसिस्टम इज अ स्ट्रक्चरल and functional unit of ecology where the living organism interact with each other and the surrounding environment. It is nothing but ecosystem. In other words, you can say that ecosystem is nothing but chain of interactions. ज्या काही इंटरॅक्शन होत असतात बायोस्पिअरवरती, मग ते बायोटिक टू बायोटिक फॅक्टर्समध्ये असू देत किंवा बायोटिक टू अबायोटिक फॅक्टर्समध्ये असू देत, ह्या सगळ्याच्या सगळ्या इंटरॅक्शन आपण इकोसिस्टीममध्ये स्टडी करायच्या आहेत. इकोसिस्टीम इज नथिंग बट इंटरॅक्शन. आता एक इम्पॉर्टंट टर्म आहे बघा. इकोसिस्टम वॉज फर्स्ट कॉइन्ड बाय and the name of scientist is A.J. Tansley. A.J. टॅन्सलीने काय केलं तर इकोसिस्टीम हा वर्ड पहिल्यांदा वापरला. हा कोण होता तर हा होता एक इंग्लिश बॉटनिस्ट. त्यांनी 1935ला ही टर्म पहिल्यांदा यूज केली. कोण तर A.J. टॅन्सली. याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं. नेक्स्ट वन टाईप बघा. तो सुद्धा अत्यंत सिंपल पॉइंट आहे टाइप्स ऑफ इकोसिस्टीम. The first type is terrestrial ecosystem and second one type is aquatic ecosystem. Terrestrial ecosystem म्हणजे काय तर त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त अशा इकोसिस्टीम इन्क्लूड होतात ज्या जमिनीवर आहेत, टेरेस्ट्रियल सरफेसवरती आहेत. मग ते डेझर्ट असो, स्नो एरिया असो किंवा रेग्युलर टेरेस्ट्रियल सरफेस असो, या सगळ्या गोष्टी टेरेस्ट्रियल इकोसिस्टीममध्ये इन्क्लूड होतात. ॲक्वॅटिक इकोसिस्टीममध्ये मग कोण इन्क्लूड होतं तर ओशन्स, रिव्हर, पॉन्ड्स या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी ॲक्वॅटिक इकोसिस्टीममध्ये इन्क्लूड होतात. आता एक पॉईंट नेहमी लक्षात ठेवायचा तो असा, इकोसिस्टीम इज द स्मॉलेस्ट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नेचर ऑर एन्व्हायरमेंट. ॲक्च्युली इकोसिस्टीम म्हणजे काय तर एन्व्हायरमेंट किंवा नेचरचा एक छोटा युनिट. आणि हा छोटा युनिट किती छोटा असू शकतो तर एका वॉटर ड्रॉपमध्ये सुद्धा इकोसिस्टीम आपण स्टडी करू शकतो. आणि त्याचबरोबर पूर्ण ओशन जरी आपण कन्सिडर केला तरी सुद्धा ती इकोसिस्टीमच असते. An ecosystem may be a small like a drop of water and a large as sea. ठीक आहे, कारण एका ड्रॉपमध्ये सुद्धा भरपूर सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम आणि त्यांच्यामध्ये असणारे इंटरॅक्शन्स आपण स्टडी करू शकतो. म्हणून इकोसिस्टीम ही छोट्यात छोटी एका ड्रॉप एवढी पण असू शकते आणि मोठ्यात मोठी म्हणजे ओशन एवढी पण असू शकते. लक्षात येते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी, इकोसिस्टीम इज ऑल्सो सेल्फ मेंटेनेबल अँड सेल्फ रेग्युलेटरी सिस्टीम. इकोसिस्टीम ही स्वतःला मेंटेन करत असते, कायमस्वरूपी रेग्युलेट करत असते. आता आपण इकोसिस्टीमचे आणखी 2 टाईप बघतोय. पहिला टाईप आहे नॅचरल इकोसिस्टीम आणि सेकंड वन टाईप जो आहे तो आहे आर्टिफिशियल इकोसिस्टीम. नॅचरल इकोसिस्टीम म्हणजे काय बघा, नेचरमध्ये ॲटोमॅटिकली ज्या सगळ्या इकोसिस्टीम जनरेट होतात त्याला आपण नॅचरल इकोसिस्टीम म्हणतो. फॉर एक्झाम्पल फॉरेस्ट, ओशन, डेझर्ट हे सगळे नॅचरल इकोसिस्टीममध्ये इन्क्लूड होतात.
तर बघा, नॅचरल इकोसिस्टम इज नॅचरल युनिट consisting of all plants, animals and microbes. A place where plants and animals are dependent upon one another. ठीक आहे, इट इज अ नॅचरल युनिट, जे नेचरकडून स्वतःहून प्रोड्यूस केलेलं असतं, त्याच्यामध्ये कोणत्याही ह्युमन बिंगचा इंटरफरन्स असत नाही. नेक्स्ट वन जो टाईप आहे तो आहे आर्टिफिशियल इकोसिस्टीम. अँड आर्टिफिशियल इकोसिस्टीम आर क्रिएटेड बाय ह्युमन बिंग, where maintenance balance of nature is distributed regularly. Example, sugarcane field, rice field, wheat field, aquarium. ठीक आहे, याच्यामध्ये आपण काय करतो, इंटरफरन्स करतो, ह्युमन बिंगचा तिथे इंटरफरन्स असतो, किंवा ती इकोसिस्टीमचे जे काही मेंटेनन्स आहे ते ह्युमन बिंगकडून सुरू असतं, आणि म्हणून आपण त्याला म्हणतो आर्टिफिशियल इकोसिस्टीम. The next one point of artificial ecosystem is the basic biotic and abiotic components are defined by man in artificial ecosystem. बघा, ॲक्वेरियममध्ये आपण सगळं काही अरेंज करून ठेवतो ना, काही शोकेस असतात, काही स्टोन्स असतात. त्याचबरोबर ज्या स्पेसेस आपण ॲक्वेरियममध्ये ठेवणार आहे किंवा फिश टँकमध्ये ठेवणार आहे ते सुद्धा आपल्यावर अवलंबून असतं, आणि म्हणूनच आपण त्याला आर्टिफिशियल इकोसिस्टम असं म्हणतो. आता नेक्स्ट वन पॉईंट जो आहे या चॅप्टरमधला तो आहे स्पेशल पॅटर्न. ठीक आहे, तर बघा, बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंट्स डिफर ॲट अ लोकेशन व्हेरी इन स्पेस अँड टाईम. द व्हेरिएशन ड्यू टू स्पेस रिझल्ट इन स्पेशल पॅटर्न. ठीक आहे, जे काही बायोटिक आणि अबायोटिक कंपोनंट्स आहेत हे काय होतात, लोकेशननुसार, स्पेसनुसार आणि टाईमनुसार चेंज होत राहतात किंवा वेगवेगळे असतात, आणि त्यांचं हे जे काही व्हेरिएशन आहे अकॉर्डिंग टू स्पेस यालाच आपण म्हणतो स्पेशल पॅटर्न. ठीक आहे, बघा इथे काय सांगायचं आहे, तर बऱ्याचदा टेरेस्ट्रियल सरफेसमध्ये सुद्धा भरपूर सगळ्या व्हरायटी आढळतात. बघा, काही ग्रासलँड असतात, काही डेझर्ट असतात, काही रेन फॉरेस्ट असतात, काही ट्रॉपिकल रिजन असतात. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या स्पेसेस सापडतात, आणि या का असतात, कारण तिथं काही व्हेरिएशन असतात, काही एन्व्हायरमेंटल फॅक्टरचं व्हेरिएशन असतं, स्पेसचं व्हेरिएशन असतं, आणि यालाच आपण म्हणतो स्पेशल पॅटर्न. आणि हे जे काही स्पेशल पॅटर्न्स आहेत हे दोन टाईप्स आहेत. पहिला टाईप जो आहे तो आहे स्ट्रॅटिफिकेशन, आणि दुसरा जो आहे तो आहे झोनल. ठीक आहे, आता पहिला पॉईंट बघूया, तो आहे स्ट्रॅटिफिकेशन. Stratification is vertical distribution of different species of the plants and animals occupying different level. ठीक आहे, जर आपण जे काही लिव्हिंग स्पेसिस आहेत त्यांचं व्हर्टिकल डिस्ट्रीब्युशन करायचं ठरवलं तर डिफरंट लेवलवरती वेगवेगळ्या स्पेसेस आपल्याला दिसतात, आणि यालाच आपण म्हणतो स्ट्रॅटिफिकेशन. बघा, त्याने आपल्याला इथे एक छान पिक्चर दाखवला आहे, त्याच्यामध्ये काही स्पेसिस अगदी बॉटम लेअरला असतात फॉरेस्टच्या, फॉर एक्झाम्पल ग्रास. त्याच्यानंतर काही स्पेसेस थोड्या उंच असतात, काही त्याच्यापेक्षा उंच, आणि सगळ्यात जास्त उंच. अशा भरपूर स्पेसेस असतात, आणि अशा प्रकारे त्यांचं डिस्ट्रीब्युशन झालेलं असतं. अशाच पद्धतीनं जर व्हर्टिकल डिस्ट्रीब्युशन झालं असेल तर त्याला आपण म्हणतो स्ट्रॅटिफिकेशन. ठीक आहे, व्हर्टिकल डिस्ट्रीब्युशन ऑफ डिफरंट स्पेसिस ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स ऑक्युपाईंग डिफरंट लेवल, इट इज स्ट्रॅटिफिकेशन. बघा, सगळ्यात जो हायेस्ट लेवल आहे या प्लांट्सचा किंवा ट्रॉपिकल रिजनचा तो आहे इमर्ज लेअर, त्याच्यानंतर मिडल लेअर आहे, त्याच्यानंतर त्याच्या खाली जो आहे तो आहे अंडरस्टोरी लेअर, आणि सगळ्यात खाली जो असतो तो असतो श्रब लेअर. सिमिलरली स्ट्रॅटिफिकेशन इज ऑल्सो ऑब्झर्व इन ओपन सी ऑल्सो, लाईक इपिपेलॅजिक झोन, मेसोपेलॅजिक झोन, त्याच्यानंतर बॅन्थिपेलॅजिक अँड बेंथिक झोन. ठीक आहे, आता हे काय असतात बघा, तर इपिपेलॅजिक झोन जो असतो हा सगळ्यात वरचा लेअर असतो, ज्याच्यामध्ये विंड आणि टेम्परेचर त्याच्याबरोबर लाईट यांची डायरेक्ट इंटरॅक्शन होत असते पाण्याबरोबर. हा सगळ्यात वरचा लेअर. त्याच्यानंतर मिडल लेअर असतो जिथे सनलाईट इझिली पोहोचू शकते,
हा मिक्स लेअर म्हणून सुद्धा ओळखला जातो. इथे O2 एक्सचेंज जो आहे किंवा CO2 एक्सचेंज जो आहे हा व्यवस्थित होत असतो, कारण वरच्या लेअरचा आणि खालच्या लेअरचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट होत असतो आणि सगळ्यात शेवटचा जो लेअर आहे हा पूर्णपणे अंधार असतो तिथे आणि तिथे O2 कॉन्सन्ट्रेशनसुद्धा कमी असतं. तर या सगळ्या लेअरमध्ये वेगवेगळ्या स्पेसेस सापडतात. वरचा जो लेअर आहे इथे व्हेल, शार्क आणि डॉल्फिन सापडतात. त्याच्या खालच्या लेअरमध्ये ऑक्टोपस, जेलीफिशसारखे काही स्पेसेस सापडतात आणि सगळ्यात खालचा लेअर जो आहे तिथे अशा स्पेसेस सापडतात ज्यांना अंधार अपेक्षित आहे आणि त्यांना O2 कॉन्सन्ट्रेशन फार कमी लागतं रेस्पिरेशनसाठी. फॉर एक्झाम्पल फ्रिलेट शार्क, क्वीड, हॅम्बर्ग, जेलीफिश, अंटार्क्टिक फूडफिश अँड सनफिश. ठीक आहे, तर आता आपण नेक्स्ट पॉईंट बघूया. Horizontal distribution on plants and animals on the land or in water is called zonation. ठीक आहे, सी बेडपासून माउंटन टॉपपर्यंत जे काही डिस्ट्रीब्युशन होतो हॉरिझॉन्टली त्याला आपण झोनेशन म्हणतो. ठीक आहे, लो टाईडपासून हाय टाईडपर्यंत, हाय टाईडपासून प्लेन टेरिस्ट्रियल सरफेसपासून ते माउंटन टॉपपर्यंत जे काही हॉरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन इकोसिस्टीमचं आपण करतो त्याला झोनेशन म्हणायचं. Zonation is observed in aquatic as well as terrestrial ecosystem, but it is easily seen at a junction of two. याचा मीनिंग काय आहे बघा. ॲक्वॅटिक इकोसिस्टीम आणि टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम अशा जर आपण दोन इकोसिस्टीम जर कन्सिडर केल्या तरीसुद्धा यांच्यामध्ये एक मिडल पार्ट असतो, एक मार्जिन लाईन असते आणि ही मार्जिन लाईन या दोन्ही झोनचं कॉम्बिनेशन दाखवत असते. तर इथे आपल्याला त्याने एक एक्झाम्पल दिलं आहे झोनेशन इन वेटलँडचं. फक्त वेटलँडच्या बाबतीतले जे काही झोन आहेत हे आत्ता आपण इथं स्टडी करतो आहे. तर जनरली वेटलँडमध्ये 4 झोन आहेत. फर्स्ट झोन आहे सबटायडल, दुसरा मड फ्लॅट, थर्ड वन लो मार्श आणि लास्ट वन हाय मार्श. सबटायडल चॅनल्समध्ये फिश किंवा अशा ॲक्वॅटिक क्रिएचर असतात जे स्विम करू शकतात. मड फ्लॅट्समध्ये व्हर्टिब्रेट्स असतात जे ॲक्वॅटिक लाईफसाठी आणि टेरेस्ट्रियल लाईफसाठी दोघांसाठी अडॅप्ट झालेले असतात. फॉर एक्झाम्पल क्रॅब. लो मार्ससाठी अडॅप्ट झालेले काही क्रिएचर आहेत जसे की इन्सेक्ट्स, काही बर्ड्स ज्यांची पूर्ण लाईफ सायकल त्या इन्सेक्टवरती डिपेंड असते फॉर फूड पर्पज. आणि हाय मार्श एरियामध्ये असे काही बर्ड्स असतात आणि असे इन्सेक्ट्स असतात जे सवाना एरियासाठी किंवा ट्रॉपिकल ग्रासलँडसाठी रेडी झालेले असतात किंवा अडॅप्ट झालेले असतात. आता आपण बघतोय व्हेजिटेशन झोनेशन इन माउंटन्स. ठीक आहे, माउंटन्समध्ये कोणत्या टाईपचे झोन सापडतात बघा. आता आपण सगळ्यात टॉपमोस्ट जो एरिया असतो हा पूर्णपणे स्नो किंवा रॉकनी कव्हरअप झालेला असतो, तिथे कुठलीही फर्टाईल व्हेजिटेशन असत नाही. त्याच्यानंतरचा जो एरिया आहे तो आहे मॉसेस अँड लायकेनचा. ठीक आहे, लायकेन म्हणजे काय, कॉम्बिनेशन ऑफ फंगी अँड अल्गी. हे प्रायमरी प्लांट्स आहेत ज्यांच्याकडे टोटली व्हेनिएशन किंवा ज्याला आपण म्हणतो ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम अबसेंट असते. त्याच्यानंतर येतात कुशन प्लांट्स आणि मग असते ओपन ग्रासलँड ज्याला आपण जनरली प्रेयरी एरिया असं म्हणतो. त्याच्यानंतर काही ब्रुशेस आणि हर्ब्स दिसतात आणि मग सगळ्यात खाली पूर्ण फॉरेस्ट असतात जे टोटली डेन्स असतात. अशा पद्धतीचं झोनेशन माउंटेन एरियामध्ये आपल्याला दिसतं. तर नेक्स्ट पॉईंट बघा. The biotic and abiotic components of an ecosystem are all linked together to the function as ecosystem unit through various processes like productivity, decomposition, nutrient capacity or cycle, and energy flow. In fact, these are functional aspects of ecosystem. बायोटिक फॅक्टर्स म्हणजे सगळ्याच्या सगळ्या लिव्हिंग स्पेसिस, मग प्लांट्स, ॲनिमल्स, मायक्रोब्स असोत. आणि अबायोटिक कंपोनंट्स लाईक सॉईल, टेम्परेचर, लाईट, वॉटर यासारखे कंपोनंट्स हे एकमेकांशी नेहमी लिंक्ड असतात आणि यालाच आपण म्हणतो इकोसिस्टीम युनिट. ठीक आहे, आणि हे जे सगळे अबायोटिक फॅक्टर्स असतात हे अबायोटिक फॅक्टर्स बायोटिक कंपोनंटची प्रोडक्टिव्हिटी, डिकम्पोज. नेक्स्ट पॉईंट बघा.
एनी इकोसिस्टीम मस्ट परफॉर्म दीज 4 प्रोसेसेस फॉर सस्टेन. स्वतःला मेंटेन ठेवण्यासाठी किंवा सस्टेन ठेवण्यासाठी इकोसिस्टीमला ह्या 4 परफॉर्मेशन थ्रू जावं लागतं. फर्स्ट वन जी प्रोसेस आहे ती आहे प्रोडक्टिव्हिटी, दुसरी आहे डिकम्पोजिशन, थर्ड वन आहे न्यूट्रिएंट सायकल आणि द लास्ट वन आहे एनर्जी फ्लो. या 4 प्रोसेस थ्रू इकोसिस्टीमला जावं लागतं. फर्स्ट वन प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय बघा. The process of productivity involves conversion of inorganic chemicals into the organic matter with the help of radiant energy of sun by the autotrophs and consumption of autotrophs by heterotrophs. याचं मीनिंग काय आहे बघा. प्रोडक्टिव्हिटीमध्ये इनऑर्गॅनिक कंपोनंट जे असतात, इनऑर्गॅनिक फॉर्ममधले जे काही मॉलिक्युल्स असतात त्यांना ऑर्गॅनिक मॅटरमध्ये कन्वर्जन केलं जातं विथ द हेल्प ऑफ फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिसमध्ये काय होतं बघा, जे काही ग्रीन प्लांट्स असतात हे काय करतात, सन एनर्जी ट्रॅप करतात आणि त्याचं कन्वर्जन ऑर्गॅनिक मॅटरमध्ये म्हणजे शुगरमध्ये करतात. आणि या शुगरला हार्बिओरस खातात आणि हार्बिओरसला कार्निओरस खातात. बरोबर आहे. म्हणजेच काय तर इकोसिस्टमची प्रोडक्शन कपॅसिटी मेंटेन ठेवण्यासाठी इनऑर्गॅनिक फॉर्ममधल्या मटेरियलला ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करणं गरजेचं असतं आणि यालाच आपण म्हणतो प्रोडक्टिव्हिटी. नेक्स्ट वन जी प्रोसेस आहे ते आहे डिकम्पोजिशन. डिकम्पोजिशन इज ब्रेकडाऊन ऑफ डेड ऑर्गॅनिक मटेरियल अँड मिनरलायझेशन ऑफ द डेड मॅटर. जे काही ऑर्गॅनिक कंपोनंट्स असतात कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये त्यांचं कन्वर्जन हे सिम्पल फॉर्ममध्ये करावं लागतं. आणि हे कधी होतं तर मायक्रोब्स किंवा काही केमिकल्स जे सॉईलमध्ये असतात ते काय करतात तर या ऑर्गॅनिक कॉम्प्लेक्स मॅटरला ब्रेकडाऊन करतात आणि याचं कन्वर्जन मिनरल्समध्ये आणि सिम्पल फॉर्ममध्ये असणाऱ्या ऑर्गॅनिक कंटेंटमध्ये करतात. यालाच म्हणतात डिकम्पोजिशन. सो डिकम्पोजिशन इज ब्रेकडाऊन ऑफ डेड ऑर्गॅनिक मटेरियल. नेक्स्ट वन जी प्रोसिजर आहे ती आहे न्यूट्रिएंट सायकल. And nutrient cycle is nothing but transportation of nutrients from one tropical level to the next tropical level. ठीक आहे. तर हे जी काही प्रोसेस आहे ट्रान्सपोर्टेशन ऑफ न्यूट्रियंट्सची याला आपण काय म्हणतो तर न्यूट्रिएंट सायकल. लास्ट वन प्रोसिजर जी आहे त्याला म्हणतात एनर्जी फ्लो. And what is energy flow? It is unidirectional flow of energy from producer to the consumer. ठीक आहे. प्रोड्युसर्स फोटोसिंथेसिस थ्रू आपली ओन एनर्जी जनरेट करतात. ही एनर्जी ट्रान्सपोर्ट होत राहते आणि सगळ्यात शेवटी अपेक्स कन्झ्युमरपर्यंत पोहोचते. अर्थात एनर्जी फ्लो हा युनिडायरेक्शनल असतो म्हणजे ॲटोट्रॉप थ्रू अपेक्स कन्झ्युमरपर्यंत. ठीक आहे. तर ही जी काही प्रोसिजर आहे युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ एनर्जीची यालाच आपण म्हणतो एनर्जी फ्लो. तर आत्ताच आपण बघितलं या 4 प्रोसेस ज्या आहेत प्रोडक्टिव्हिटी, डिकम्पोजिशन, न्यूट्रिएंट सायकल, एनर्जी फ्लो या इकोसिस्टमसाठी मस्ट आहेत. कशासाठी तर टू परफॉर्म इट सस्टेन्स. आणि या 4 प्रोसेसेस थ्रूच इकोसिस्टम मेंटेन होत असते. ठीक आहे. तर या संदर्भातल्या आणखी काही गोष्टी आता आपण उद्या स्टडी करूया. तर उद्या येताना याच्या पुढचा पार्ट तुम्ही वाचून ठेवायचा आहे. ठीक आहे. बाय.